बंधुबाबा अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे रोजच समोर येत आहेत। सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये अशोक खरातच्या अटकेआधी संशयास्पद ड्रोननं गिरट्या घातल्याची माहिती गावकरी देत आहेत। मिरगावमधील संतोष हिंगे यांच्या घरावर ड्रोननं 3 वेळा गिरट्या घातल्या होत्या। ड्रोनचा पाठलाग करून जाब विचारण्यासाठी गेलेल्या हिंगे यानंतर अशोक खरातनं फोन केला आणि मी इंटरनॅशनल गॉड आणि क्लास 1 ऑफिसर असल्याचं सांगत सूचक इशारा दिला होता, असा आरोप संतोष हिंगे यांनी केला आहे। या संभाषणाची ऑडिओ क्लिपही आता समोर आली आहे। त्यावरून खरात कशा पद्धतीनं स्थानिकांवर दबाव टाकत होता हे दिसतंय। खूप आनंद वाटला उलट साहेब त्याचा। नाही त्या पोरांनी काहीतरी उलट सांगितलं सर, तर चीफ इंजिनियर वॉज कॉलिंग टू मी अँड वॉज आस्किंग की ऍक्च्युली आम्हाला कामात अडथळा आणल्यासारखं म्हटलं, अरे बाबा ते कोण आहे? मग ते म्हटलं तू काय विचारलं म्हटलं तुम्हाला? नाही मला शंका आली ना, पाठीमागे बघा टीव्हीला पण बातमी आली, टीव्हीला पण बातम्या होत्या। मला ती शंका आल्यामुळे आपण ते विचारलं तर पाहिजे ना नेमका कशाच आहे। ठीक आहे, गोष्ट लक्षात ठेव, नेहमी लक्षात ठेव। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरातचे अनेक कारणे समोर येत आहे। अनेक बाबीत त्याचा हस्तक्षेप असायचा। ह्यामुळे अनेक ज्या कुटुंब आहे, अनेक व्यक्ती आहेत त्यांना त्रास झाला आहे। त्यांच्यापैकी संतोष हिंगे जे मिरगावचे आहेत, कॅप्टन खरातच्या आलिशान घरापासून काही तशा अंतरावर त्यांची वस्ती आहे, ते आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल की अशोक खरातचा कसा दबाव असायचा, कसा त्रास असायचा? त्याचा दबाव म्हणजे ज्यावेळेस मागच्या महिन्यामध्ये माझ्या घरावरून ड्रोननी गिरटी घातली, तर ते माझ्या घरावर 2 वेळेस येऊन थांबलं आणि नंतर पुढे गेलं, परत रिटर्न येताना थांबलं, परत रिटर्न गेलं। मग अशा वेळेला मी विचारणा करायला गेलो की आपण म्हटलं चौकशी करू, हे ड्रोन का फिरतंय बा। ऐन संध्याकाळची वेळ होती ती। मग मी विचारणा करायला गेलो त्यांना, तर त्यांनी सांगितलं बा आम्ही रस्त्याचा सर्वे करतोय। मला तो आनंद वाटला, बा रस्त्याचं काम होतंय म्हणून मी तिथून निघून माझ्या घरापर्यंत येऊस तर मला लगेच कॅप्टन खरातचा फोन आला। असा काय दबाव होता त्या अधिकाऱ्यांवर, किंवा त्या अधिकाऱ्यांचं असं काय कनेक्ट होतं का लगेच काही मिनिटांमध्ये मला त्या अशोक खरातचा फोन आला। तो फोनवर मला म्हणे की बाबा तू आडवा येऊ नको। म्हटलं मी आडवा येतच नाही, रस्त्याचं काम होतंय। मला आनंद वाटला। मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा मला एक चुकीची माहिती मिळाली, मला तिथल्या ज्या कोणी सांगितलं असेल त्यांनी चुकीचं सांगितलं का संतोष आपल्या कामात आडवा येतोय। माझा आडवा येण्याचा हेतूच नव्हता, माझ्या घरावरून ड्रोन फिरलं म्हणून मी तिथं चौकशीसाठी गेलो होतो। त्याचा जो पी आहे रमेश हिंगे, हा त्याच्या गावातली भाऊबंदकी, गावातला राजकीय कुरापत काढून त्या खरातचा वापर करायचा आणि खरात त्याचा वापर करायचा। दोघं एकमेकाचा वापर करायचे आणि गावामध्ये लोकांना खूप त्रास द्यायचे। त्याच्यापैकी मला पण त्यांनी 2 वेळेस सेंट्रल जेलला पाठवलं आणि असे खोटे नाटे छोटे पण गुन्हे माझ्यावर दाखल केले की हाच आपल्या विरोधात वागतोय म्हणून। माझ्यावर पहिले गुन्हा केला त्यांनी लाईटीचा पोल आणि तारा चोरल्याचा, आणि नंतरचा गुन्हा केला त्यांनी दूध भेसळ केल्याचा। ॲक्च्युली माझ्याकडे कुठल्याही प्रकारची दूध भेसळ नव्हती, माझ्याकडे काही सापडलं नाही, तरी पण कागदोपत्री ती दूध भेसळ झाली पाहिजे आणि मला कोणत्याही परिस्थितीत अटक झाली पाहिजे असा त्यांचा हेतू होता। आणि तो त्यांनी त्यांच्या राजकीय दबावापोटी आणि अधिकारांवर असलेल्या वचकीपोटी त्यांनी तो सिद्ध करून दाखवला। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, मिरगाव, नाशिक। बंधू अशोक खरातच्या कार्यालयात प्रेरणादायी कविता लावण्यात आल्या। बाजूला भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच खरातकडून देशभक्तीचा देखावा आणि स्वच्छ प्रतिमेचा आव आणला जात होता। पण याच कार्यालयाच्या आत काळ्या काचांच्या मागे सुरू होती काळ्या कृत्यांची मालिका। बाहेरून आदर्श, आतून मात्र काळे कृत्य। अशोक खरातचा दुहेरी चेहरा आता उघडकीस येतो।